नमस्कार. विधान व्यवस्थेत मैं उदय उत्कर्ष आणि असते या मालिकेतील हा 16वा भाग. दामले यांनी चेअरमनवरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला, इथपर्यंत आपण आलो होतो. त्याला अर्थात 4 महिने 6 महिने अवकाश होता, पण तोपर्यंत नवीन चेअरमन निवडणं आवश्यक होतं. तर त्यात बँकेने काय केलं ते आपण पाहूया आता. दामल्यांच्या जवळपास बरोबरचे त्यांचे अनेक वर्ष सहकारी राहिलेले व आपला मनमिळावू स्वभाव व कार्यकुशलतेमुळे स्वतंत्र ठसा उमटणारे जनरल मॅनेजर बापूसाहेब मिरजकरही निवृत्त होणार होते. त्यामुळे चेअरमन म्हणून स्वतःचा उत्तराधिकारी आणि नवीन जनरल मॅनेजर अशा 2 सक्षम व्यक्तींची निवड करण्याचे काम दामल्यांच्यासमोर प्राधान्य होते. बँकेची संस्कृती जपणाऱ्या कार्यक्षम, अनुभवी व निस्वार्थी व्यक्ती आवश्यक होत्या. त्यांची सक्षमता पाहून त्यांच्या नियुक्तीला रिझर्व्ह बँकेची संमती मिळवणेही आवश्यक होते. हे कार्य दामलेंनी प्राधान्य मनावर घेतले. संचालक मंडळाचा सल्ला घेऊन विविध स्तरावर चर्चा केली. प्रमुख वृत्तपत्रातून जाहिरात दिल्या. त्यातील निवडक व्यक्तींना मुलाखतीला बोलवून त्यांची व संचालक मंडळाची चर्चा घडवून आणली व मगच निवड पक्की करून रिझर्व्ह बँकेकडे मंजुरीसाठी पाठवली. त्यांना ती मंजुरी मिळाली आणि दोन्ही उत्तराधिकारी निश्चित झाले. चेअरमन म्हणून येणार होते स्टेट बँक ऑफ इंडियाचे गुवाहाटी येथील चीफ रिजनल मॅनेजर अशोक पंडित आणि जनरल मॅनेजरपदी येणार होते बँक ऑफ इंडियातील वरिष्ठ अधिकारी शशिकांत मोडक. मोडक ऑगस्ट अखेर तर पंडित नोव्हेंबर 1982 अखेर पहिल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून प्रत्यक्ष जॉईन होणार होते. बँकेच्या वाढत्या व्यापाला 1973 साली बांधलेली हेड ऑफिसची भव्य इमारत अपुरी पडत होती. त्या प्लॉटवर इमारत आणखी वाढवण्यास जागा नव्हती आणि त्या इमारतीत वाढीवी जागा नव्हती. त्यामुळे त्याच्या जवळपास दुसरी जागा खरेदी करून नवीन इमारत बांधण्याला पर्याय नव्हता. तशी जागा मुख्य रस्त्यावर मिळावी असा दामले यांचा कसून शोध होता. आपण निवृत्त होण्यापूर्वी तरी तशी जागा बँकेसाठी मिळावी ही त्यांची तीव्र इच्छा होती. अनेकदा योगायोगाचे मला खरं आश्चर्य वाटतं. बँक आणि आम्हा घोडबोले कुटुंबाचा काय ऋणानुबंध नीतीने जोडून ठेवला ते कळत नाही. बँकेसाठी आमचं काही ना काही योगदान सतत राहिलेच पाहिजे आणि ते निस्वार्थ वृत्तीने हा ईश्वरी संकेतच असावा असं मला वाटतं. मुख्य रस्त्यावर सेल्स टॅक्स ऑफिसली ग्रामोद्धार बिल्डिंग होती. कर सल्लागाराच्या अशा मी तिथे रोज जात असे. त्याच्या बाजूच्या रस्त्यावर एक झाडेझुडपे असलेली 6-6.5 हजार चौरस फुटाची खुली जागा होती. तेव्हा अपार्टमेंट स्कीम पुण्यात लोकप्रिय झाल्या होत्या. तेव्हा ती जागा खरेदी करून ते छान स्कीम होईल असे मला वाटले. म्हणून मी ती जागा सुमारे 30,000 रुपयांना 78-19 दरम्यान खरेदी केली होती. त्याची पाहणी करून माझा आर्किटेक्ट मित्र माधव आंबेकर याने त्याचा प्लॅन तयार केला होता. आनंदी अपार्टमेंट असे आजीचे नाव ठेवून मी बुकिंगसाठी वृत्तपत्रात त्याच सुमारास म्हणजे 1982 जाहिरातही दिली होती. दामल्यांनी ती जागा पाहिली का जाहिरात पाहिली मला माहीत नाही, पण एके दिवशी त्यांचा फोन आला की ती जागा मी बँकेला अनेक इमारतीसाठी द्यावी. मी स्पष्टच नकार दिला, कारण तेथील स्कीमला उत्तम प्रतिसाद येईल अशी चिन्हे दिसत होती. दामले नाराज झाले पण काही बोलले नाहीत. मग त्यांनी दुसरा मार्ग शोधला. बापूसाहेब मिरजकरांवर माझे मनपरिवर्तनाची जबाबदारी सोपवली. दामले मला वयाने व ज्ञानाने ज्येष्ठ. बापूसाहेब मिरजकरही तसेच. दामले मी आणि जवळ होतो, पण त्यांना मी मित्र म्हणू शकत नव्हतो. बापूंची आणि माझी मात्र मैत्रीच होती हे दामल्यांनाही माहीत असावे. बापूंचा स्वभाव खास कोल्हापुरी मनमोकळा आणि बापूंच्या पत्नी माई अतिथी असल्याने त्यांच्या घरी ते कधीतरी मला उभयता जेवायला बोलवीत. मी अतिशय सुगरण होत्या. पाहुण्यांना आग्रह करून जेवायला घालण्यात त्यांना आनंद होई. त्यामुळे बापू, मी आणि त्यांचे 1-2 स्त्री असा जेवणाचा भेद होई. त्यात मीच एकटा शाकाहारी असल्याने माई माझी विशेष काळजी घेतात. माई आता दुर्दैवाने बापू आज भीतीला नाहीत, दुसरे तेव्हा होते, पण बापू तब्येत उत्तम राखून होते. त्या मैत्रीचा धागा पकडून बापूंनी ती जागा मी बँकेला द्यावीच असा आग्रह धरला. त्या वयात म्हणजे मी तेव्हा 40च्या आसपास होतो. तशा त्या नवीन स्कीम करण्याच्या उत्साहात मी असल्याने बापूंच्या आग्रहालाही मी जुमानले नाही. यात महिना 2 महिना गेले. इकडे दामल्यांची रिटायरमेंट जवळ येत असल्याने त्यांनी शेवटचे अस्त्र काढले. त्यांनी भाऊकांना सर्व चर्चा सांगितली. भाऊकांनी मला बोलवून घेतले आणि सांगितले की बँक ही आपली सातारकरांची आहे. तुझी जागा त्यांना सर्व दृष्टीने सोयीची आहे आणि योग्य आहे. बँकेपासून जवळच तुझी जागा आहे. तशी दुसरी जागा जवळपास नाही आणि बँकेची आणखी इमारत होणे आवश्यक आहे. तू काही बिल्डर नाही, तू टॅक्स कन्सल्टंट आहेस. तेव्हा स्कीम बिम सोडून दे व आपल्या बँकेला ती जागा देऊन टाक. या अंतिम फैसल्यासमोर माझे बोलणे खुंटले आणि मी होकार दिला. आता प्रश्न होता किमतीचा. त्याची किंमत तेव्हाही चांगली भरघोस वाढली होती.
आज तर ती 50-60 लाखाहून जास्त असेल, पण तेव्हा सुद्धा ती साधारणपणे 1,00,000-2 लाखापर्यंत सहज होती. पण या सक्तीच्या नियमाने मी तेव्हा इतका वैतागलो की मी ज्यांना म्हणलं, माझी खरेदी व किंमत प्लॅन वगैरे झाला खर्च देणार ना, का तोही देणार नाही. आणि चक्क तेवढीच रक्कम घेऊन सप्टेंबर 1982 मध्ये मी जागेचं खरेदीपत्र बँकेच्या नावाने करून दिलं. दामले यांनी मनापासून आभार मानले. त्या जागेवर आज बँकेची अनेक्स बिल्डिंग दिमाखाने उभी राहिली. तिच्या पायात आमचे आनंदी अपार्टमेंटचे स्वप्न लुप्त झालेले आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्या रकमेतील माझ्या सर्व खर्चाचे 2,000-1,000 रुपये जास्त आले हे माझ्या नंतर लक्षात आले. मला म्हटलं नेकीवर पूस कशाला. त्या प्लॉटला लागूनच एका पारावर मारुतीचे जुने देवळीवजा मंदिर होते. सातारच्या राजघराण्यातील छत्रपती शिवाजीराजे भोसले हे माझे मित्र होते. त्यांच्या हस्ते भूमिपूजन करून ते 2,000 रुपये आधी थोडे जवळचे असे खर्च करून त्या मंदिराचा छोटासा जीर्णोद्धार केला. त्या जीर्णोद्धाराचे व बँकेला निस्वार्थी सहयोगाचे असे दुहेरी पुण्य मी पदरी बांधले. दामले यांनी सर्वार्थाने चिरमुले, साठे, गोडबोले या पुरुषोरींची परंपरा पुढे नेली होती. अतिशय साधी राणी, निगर्वी स्वभाव, निस्वार्थी वृत्ती आणि कुशाग्र बुद्धी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. बँकेतील कोणाही स्टाफच्या अगदी शिपाईचे घरच्या लग्न, मुंजी अशा समारंभाला ते शक्य असेल तेव्हा सहजपणे जात आणि समरस होत. मी बँकेचा चेअरमन असा त्यांचा कधीही व कोठेही बडेजाव नसे. बँकेने चेअरमनसाठी गाडी घ्यावी हा रिझर्व्ह बँकेचाही आग्रह त्याने मानला नाही. रिझर्व्ह बँकेने फारच आग्रह केल्यावर स्वतःच्या पैशाने त्याने गाडी खरेदी केली व बँकेच्या कामाला ती वापरली तेव्हाच त्याच्या खर्चाचे पैसे घेतले. स्वतः गाडी चालवण्यास शिकण्याचाही त्यांनी प्रयत्न करून पाहिला. ते शिकले खरे, पण चालवताना 1-2 किरकोळ अपघात झाल्यावर त्यांनी तो हटवून स्वतःला ड्रायव्हर नेमला. आता दामल्यांच्या गाडीचा एक किस्सा आहे, तोही सांगतो मी. दामल्यांनी गाडी घेतली, बँकेच्या कामाला ते वापरायला लागले. माझ्याकडे माझी गाडी होती. तेव्हा पुण्याला मला खूप वेळा इन्कम टॅक्सच्या कामाला जायला लागायचं. दामल्यांचं काही पुण्याला काम असलं किंवा पुण्याहून मुंबईला जायचं असलं की मला फोन करायचे. काय अरुण, काय पुण्याला वगैरे जाणार आहे काय उद्याला? तुम्ही म्हणलं हो जाणार आहे. मग ठीक आहे, मग 2 गाड्या कशाला? यायचं तर माझ्याबरोबर चल, नाही तुझ्या गाडीतनं मी येतो. मग असं आमचं आलटून पडून आयडिया व्हायचं की दामल्यांच्या गाडीतनं मी तरी जायचो किंवा बहुतेक वेळा दामले माझ्या गाडीतनं यायचे. त्यांना मी बँकेत सोडायचो आणि संध्याकाळी येताना पिकअप करायचो किंवा ते थांबून मुंबईला जायचं बोलायचे. असा एक वेगळा किस्सा आणखीन ॲक्सिडेंट एकदा पुण्याहून मी आप्पासाहेब निगडीकर, मनोहर जोगळेकर आणि मधु जोशी येत होतो. सांगतो, थोडा वेळ जाईल तरी. आणि विषय असा होता की भाऊ का जेव्हा निवृत्त झाले चेअरमन तेव्हा दामल्यांनी मला बोलून सांगितलं की एखादा संगीताचा कार्यक्रम ठरव. म्हणून मी निगडीकर, मधु जोशी, मनोहर जोगळेकर पुण्याला गेलो. छोटा गंधर्वांना भेटतो रात्री की असं आहे आणि तुम्ही या म्हणून. त्यांना काही अडचण होती. ते म्हणलं आदल्या दिवशी माझा नाटकाचा प्रयोग आहे, त्यामुळे दुसऱ्या येणं मला शक्य नाही. मग रात्री आम्ही तिथनं अरविंद गजेंद्रगडकर जे होते बासरीवर त्यांच्याकडे गेलो. आणखीन कोण गायक सुचवत आहे का वगैरे असं काही चर्चा झाली आमची. कारण भीमसेनजी नुकतेच येऊन गेले आणि त्यांना बँकेच्या लोकांना लाईट पाहिजे होतं, म्हणजे क्लासिकल पूर्ण नको. मग अरविंद गजेंद्रगडच्या आमच्या गप्पा झाल्या. मग आम्ही वनडेत गेलो, चहा बी प्यालो आणि रात्री 12-1 वाजता पुण्याहून निघालो. पुण्याहून येताना खंबाटकी घाटाच्या अलीकडे माझ्या गाडीचं मागचं चाक निघालं. मला पुढच्या काचेनं चाक जाताना दिसलं. आप्पा निगडीकर माझ्या शेजारी बसले. ते म्हणजे हा कुणातरी टायर निघाला आहे. म्हणलं आप्पा आपल्याच गाडीचा निघाला आहे. सुदैवानं मी कसं तरी टॉपमधनं थर्डमधनं सेकंड करत गाडी रोखली, बाजूला घेतलं आणि मग आप्पांना पाठवलं की आम्ही इथं थांबतो. कारण घरात भाऊकांना आम्ही गेलो म्हणून सांगितलं होतं. रात्री आलो होतो ना पुण्याला, भाऊकांना आवडायचं नाही. मग आप्पा म्हणलं घरी जा, तुम्ही सातारला जा, घरी अजिबात जाऊ नका. आमच्या ड्रायव्हरचं घर तुम्हाला माहिती आहे, आमच्या रघुनाथ गाडगेचं, त्याच्या घरी जा, त्याला उठवा. बहुतेक मागच्या गाडीचा तो चेकनट गेला असेल, ऑइल गेला असणार तर ब्रेक ऑइलचा डबा, चेकनट, आणखी बाकी काय असं सामान लागलं तर रघुनाथला विचारा, त्याला तुम्ही घेऊन या. घरी अजिबात जाऊ नका. आपण तसं सगळं केलं आणि ते 6-6:30 वाजता चेकनट घ्यायला म्हणून GH देवी कंपनी दुकान होतं प्रतापगंज पेठेत, मोटर स्पेअर पार्ट्स. त्याकडे सामान आम्ही घ्यायचो. तिथं गेले, त्यांना उठवलं, सामान घेतलं तर दामले साहेब समोरच त्या घरात राहायचे. तिने आप्पांना बघितलं. ते म्हणले का आप्पा काय चाललंय? आप्पांना काय, आप्पा सगळे स्वभावाचे. ते सांगितलं असं असं झालंय म्हणून. ते म्हणले थांबा, आता एसटीन कुठे झालंय, मी निघालोच आहे पुण्याला. आणि दामल्यांनी त्यांना सोडलं. मग पुन्हा आम्ही चेकनेट बसवला, गाडी सातारा घेऊन आलो. काही कोणाला लागत म्हणजे ॲक्सिडेंट झालाच नाही, काही गाडी बाजूला थांबली दिवस. पण जे घरी आम्ही राखून ठेवलं तर सिक्रेट
ते सगळं फिटलं. भाऊकांची बोलणी काय लागली की रात्री गेला कशाला तुम्ही 8 वाजता निघून, हे सगळं ऐकायला लागलं. पण दामल्यांचा स्वभाव इतका असा काटकसरी आणि साधा स्वभाव होता. असो, अत्यंत निर्व्यसनी नियमित व्यायाम करण्यासूनही काही ना काही आजारांना तोंड द्यावे लागायचं. अशावेळी त्यांचे काही जवळचे मित्र अगदी अगदी पान तंबाखूही नाही म्हणून आजार होता अशी त्यांची जपून जपून थट्टा करत. एकूणच दामले शांत स्वभावाचे होते. बुद्धिवैभव व प्रचंड अभ्यास यांच्या जोरावर त्यांनी बँकिंग या वेगळ्या क्षेत्रात येऊनही बँकर म्हणून नावलौकिक मिळवला. रिझर्व्ह बँकेतही त्यांना मोठ्या आदराने वागवले जाई व त्यांच्या निस्वार्थ कर्तबगारीचे कौतुक होत असे. सर्व संचालकांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याने त्यांनी घेतलेले निर्णय बहुधा जसेच्या तसे स्वीकारले जात. सर्व अधिकाऱ्यांनाही ते बरोबरीच्या नात्याने वागत व सेवकवर्गही त्यांच्याबद्दल आदरयुक्त आपुलकी बाळगत असे. या सर्वांचे सहकार्य आणि माजी चरण भाऊका गोडबोले यांचे पितृतुल्य मार्गदर्शन हेच आपल्या यशस्वी कारकिर्दीचे गम काय असे मत त्यांनी व्यक्त केले होते. ते पूर्णपणे निष्ठुर असल्याने खात्याने व्यवहार करताना केवळ बँकेचे हितच त्यांच्या डोळ्यासमोर असे. यामुळे खातेदारांचा भागदारांच्या मनातही त्यांच्याबद्दल कायम आदरच होता. 30 सप्टेंबर 1982 मध्ये ते निवृत्त होताना त्यांना एका भव्य नागरिक सत्कार सोहळ्याने निरोप देण्यात आला. त्यांच्या 13 वर्षाच्या कारकिर्दीत बँकेने सर्वार्थाने आपले पंख पसरून गरुड भरारी घेतली होती. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक तरी शाखा, शिवाय मध्य प्रदेश, गुजरात या गोवा या राज्यात आणि भारताची राजधानी दिल्लीतील शाखा उघडून बँक सर्वदूर पोचली होती. 31 डिसेंबर 1982 मधील बँकेची आर्थिक स्थिती दामले यांच्या कार्यकर्तृत्वाची निदर्शक होती. भाग भांडवल 40 लाख, रिझर्व्ह 70 लाख, डिपॉझिट्स 180 कोटी, ॲडव्हान्सेस 105 कोटी, इन्व्हेस्टमेंट 55 कोटी, निव्वळ नफा 24 लाख, वाटलेली रिव्हन 14% आणि एकूण शाखा 151. यावरून 13 वर्षात डिपॉझिट्स 12 कोटीवरून 180 कोटी, ॲडव्हान्सेस 8 कोटीवरून 105 कोटी, निव्वळ नफ्यात 600% वाढ, तर शाखांची संख्या 43 वरून 108 वाढून 151 झाली दिसून येईल. पूर्वसुरींचा भक्कम पाया व इमारतीवर दामले यांनी आपल्या कर्तृत्वाने नवनवीन मजले उभारले होते. आता बँकिंग व्यवसायातील व्यावसायिक व्यवस्थापनाचे तंत्र वाढू लागले होते. त्यासाठी अशोक पंडित या व्यावसायिक पारंगतता असणाऱ्या बँकेची निवड चेअरमनपदावर करण्यात आली. बँकेची संस्कृती जपत तिला व्यावसायिक स्वरूपी देण्याचे आव्हानात्मक कार्य पंडितांच्या समोर उभे होते. प्रगतीच्या गरुड भरारीने पुढची यशोशिखरी गाठण्याचेच ते आव्हान पंडितांचे आणि मोडक या दोघांचे समोर होते. आज आपण इथे थांबूया. पंडित साहेब अशोक पंडित त्यांचं नाव, आम्ही पंडित म्हणायचो, कधी पंडित साहेबही म्हणायचो. त्यांच्या कारकीर्द 1982 ते 86 अशी झाली. त्याचा तपशील आपण पुढच्या भागात पाहू. तोपर्यंत नमस्कार.